हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर हा व्हिडिओ आहे संडेचा आणि संडेला आम्ही निघालो होतो लाखनवाडीला जाण्यासाठी। हे बघा आम्ही सगळेजण आता आम्ही ऑटो केलेला आहे। ऑटोमध्ये एक गाडी स्वयंपाकाची समोर गेलेली आहे। त्यानंतर आम्ही हे एवढे जण ऑटोत गेलो आणि तिथं गेल्या पोचताच स्वयंपाकाला सुरुवात केली, कारण घरून निघायला खूप वेळ झाला होता। तिथे आम्ही 12 वाजता पोचलो होतो, म्हणून गेल्याबरोबर सर्वात आधी सगळ्या लेडीजांनी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे। इकडे बघा सगळेजण भाज्या कट करत आहे। आलू वांग्याची भाजी होती म्हणून 10 ते 15 किलो 15 ते 20 किलोची भाजी होती। हे आलू वांगे आहे। सगळ्या लेडीज मिळून आम्ही हे कट करत आहे। देवांश मला खूप परेशान करत होता। बाहेर पण खूप लोकांचे जेवण सुरू होते तिथे लाखनवाडीला। प्रत्येक रोज खूप जणांचे, कोणाचे जेवण, कोणाचं रोडगे, असं खूप सारं स्वयंपाक असतो तिकडे प्रत्येक वेळनं। म्हणजे रोजच देवाचा स्वयंपाक करते, म्हणून आम्ही पण आमच्या घराच्या शेजारच्या ज्या काकू आहेत त्यांचं जेवण होतं, म्हणून आम्ही पण तिथे गेलो होतो। आणि देवांश मला परेशान करत होता, म्हणून म्हटलं चला आपण दर्शन करूया आधी। मग आम्ही देवांश, मी आणि इशिका निघालो मंदिराचे दर्शन करण्यासाठी। हा आहे मंदिराचा कळस आणि या मंदिराचा बाहेरचा व्ह्यू आहे। आणि थोडी गर्दी पण होती, मग मी लाईनमध्ये लागली आणि देवांशची इकडे मस्ती सुरू होती। 12 महिने तिथं खूप गर्दी असते आणि गुणवंत बाबाचं खरंच खूपच सत्व आहे। हे बघा इथून आतमध्ये मी थोडंसं शूट केलं होतं। आतमध्ये शूटची परमिशन नाही आहे, म्हणून मी थोडंसं बाहेरच्या खिडकीतून बाबांचा फोटो शूट केला होता। आणि इकडे बाहेर महादेवाची पिंड होती आणि हे उंबराचं झाड होतं। उंबराच्या झाडाखाली असं गुणवंत बाबा नेहमी बसतच होते, म्हणून इथे पण त्यांची एक छोटी मूर्त ठेवलेली होती आणि सोबतच इथे महादेवाची पिंड होती। खूप सुंदर मंदिरचं बाहेरचं वातावरण खूपच सुंदर होतं। हे उंबराच्या झाडाखाली इतका छान मस्त थंडावा वाटत होता। इथे आम्ही बसलो, फोटो वगैरे काढले। इकडे देवांशची मस्ती सुरू होती। देवांशला त्या झाडावर जायचं होतं, ते तोडून पाहायचे होते उंबर। खूप परेशान करत होता। आणि इकडे नारळ, लोकांचे जे आपले प्रसादाचे नारळ आहे, कोणी कोणी तसंच अर्पण करत होतं। आणि हा आहे बाहेरचा प्रवेशद्वार, गेट बाहेरचा। इथे आता आतमध्ये आम्ही आता दुसऱ्या बाजूनं पण एक छोटंसं मंदिर आहे बाबांचं, गुणवंत बाबाचं। हे बघा, हे अशी फोटो आहे तिथला। त्यानंतर आम्ही गेलो धुनीवर। धुनीवाले बाबा आहे इथे 12ही महिने अशी धुनी पेटतच असते बाबाची। तिथून आम्ही अंगारा काढला आणि तिथे पण खूप सारे फोटो वगैरे काढले देवाचे। हे बघा आई, इशिका, देवांश आणि काकू, खूप आम्ही सगळ्याजणी गेलो होतो। खूप मस्त वाटलं तिथे मंदिरात जाऊन। महादेवाचं पण दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग इथे परत आईसोबत मी त्याच मंदिरात परत आम्ही आलो। मग पूजेचं ताट वगैरे घेतलं, प्रसाद, नारळ, ओटी असं सर्व काही घेतलं। देवांचे हार वगैरे घेतला बाबांसाठी आणि परत आम्ही दर्शनाला गेलो। त्यानंतर इकडे बाजूनं पण बाबांचं एक मंदिर आहे आणि हा कुत्रा इथे कितीतरी वर्षापासून त्याच जागेवर येऊन झोपतो। गुणवंत बाबाला कुत्रे, साप हे असे खूप प्रिय होते। यांच्यासोबत मंदिरात ते असतातच त्यांच्यासोबत। इथे बघा असे दर्शन केले आणि तिथेच गुणवंत बाबाचं जुनं जे त्यांचं यूज केलेलं साहित्य होतं, त्यांची बिडी, माचीसची डब्बी, चिलम, पुस्तकं, डब्बे, कपडे, धोतर, हे असं सगळं तिथं सामान होतं। स्टोरेजमध्ये लोकांना दाखवण्यासाठी। त्यांची छत्री बघा, त्यांचा फडा, त्यांचा डबा, पाणी प्यायचा कटोरा, टिफिन, असं सगळं तयार होतं। त्यानंतर आमचं जेवण तयार झालं आणि आम्ही मस्त महाप्रसाद ग्रहण केला। जेवणामध्ये आलू वांग्याची भाजी, वरण भात, पोळी, बेसन, भाकर, भजे, तेवढं मी घेतलं नाही। त्यानंतर आम्ही घरी आलो। आणि हा व्हिडिओ आहे 26 जानेवारीचा। देवांशला बरं नव्हतं म्हणून तो शाळेत गेला नव्हता आणि खूप मस्ती करत होता। इकडे बघा पुष्पा, त्याचा डान्स सुरू होतं, मस्ती करणं। देवांश आणि मी इकडे सोबत वर बसलो होतो। इशिकाचे पप्पा इशिकाला शाळेत सोडायला गेले होते आणि तिकडून येतानाच ते माझ्यासाठी स्पेशल नाश्ता घेऊन आले होते। मला खूप आवडते म्हणून इडली, मेंदूवडा, सांबार, रस्सा असा खूप सारा त्यांनी नाश्ता आणला होता। वर त्यांनी मला ताट वाढून आणून दिलं। मस्त आम्ही नाश्ता केला आणि देवांशचे रील काढले। थँक्यू।